हॅलो हाय, कसं काय? मी अमोल आणि तुम्हाला माहिती आहे की आज आहे फादर्स डे, आज आहे योगा डे आणि आज आहे वर्ल्ड म्युझिक डे. हे तिन्ही दिवस एकत्र आलेत. लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? लोक योगा करतायत का? लोक गाणं गात आहेत का? लोक फादर्सचे पाय पडत आहेत का? काय आजचं वैशिष्ट्य आहे? लोकांना काय वाटतं की त्यांनी कसा हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट करावा? सो वेळ न घालवता लेट्स गो. अरे तू ये ना यार मित्रा, वर्ल्ड फादर डे मध्ये तू वडिलांना कधी विश केलं फादर्स डे? येस. केलं? हो. कधी केलं? आज पण केले, प्रत्येक वर्षी करतो. काय करतो म्हणजे काय वैशिष्ट्य? म्हणजे स्पेशल डे बनवतो त्यासाठी. काय काय म्हणजे त्याच्याशी म्हणजे टाइम स्पेंड करतो मोस्टली. आणि त्यांना गिफ्ट वगैरे देतो? हां, गिफ्ट पण. कधी पाया पडलास? हो. फोन करून कधी बोललास पप्पा आय लव्ह यू? नाही ते थोडा म्हणजे वियर्ड होतं म्हणून थोडं. हा, मग मला काय वाटतं की वर्ल्ड फादर्स डे आहे आणि मला वाटतं आज अशी एक संधी आहे, इतक्या लोकांना इन्स्पायर करणारच. फोन करून एकदा बोलशील का? मी मी फोन करतो हवं असेल तर. नाही, मी करतो. हा कर. करतो. अरे यार. कामात असेल. म्हणजे ते म्हणतात ना, बाप तो बाप होता है. ठीक आहे, आता हे बाकी सगळे पण आहेत. आज वर्ल्ड फादर्स डे आहे आणि अरे तुम्ही सगळ्यांनी पण आहे. थांब ना, मला आला. स्पीकर. हॅलो. हॅलो. हां बोल. हां पप्पा, कुठे आहेत तुम्ही? इकडे घरी आहे. अच्छा, घरी आहेत का? काय करताय? हा इकडे आता आलोय ग्रॅज्युएशन करायला आलोय. मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची होती. आय लव्ह यू. हा आय लव्ह यू. काय आय लव्ह यू. ऑलरेडी हॅलो. विश केलंय पण मी बोलते आय लव्ह यू. का हो, म्हणजे मी बोलतोय मला तुम्ही खूप आवडतात. मग तुम्ही काय, तुमचा रिस्पॉन्स काय? काय? तुमचा रिस्पॉन्स काय? तू मला आवडतो तर तू तू मला तुला मी आवडतो ना. ऐका ना, आज वर्ल्ड म्युझिक डे सुद्धा आहे. त्याने तुम्हाला विश केलंय, तर त्याच्यासाठी एखादं गाणं होऊन जाऊ देत ना. बोलू शकाल? काय म्हणता? एखादं गाणं बोलू शकता का ह्याच्यासाठी, तुमच्या मुलासाठी? हो हो बोलतोय ना. बोला की. बघा काका गाणं पण बोलतायत. हा. ए तुम्ही सगळे परदेसी जाना नहीं ये छोड़ के मुझे छोड़ के वा वा. परदेसी जाना नहीं. जाना नहीं मुझे छोड़ के. क्या बात है. मुझे छोड़ के. चलो, थँक्यू काका. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. थँक्स. स्पीड फायर पण खेळतोय आपण फादर्स डे निमित्त. आपल्याला मी तुम्हाला काही नावं विचारेन, म्हणजे मुलांचे तुम्हाला त्यांचे फादर्स ओळखायचे. ठीक आहे? ते काही पॉलिटिशियन असतील, काही क्रिकेटर असतील, काही सेलिब्रिटीज असतील. वरुण धवन, डेव्हिड धवन, उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, श्रीकांत शिंदे. श्रीकांत शिंदे, आपले एकनाथ शिंदे, बरोबर. सब ठाकरे, अमित ठाकरे, अमित ठाकरे, राज ठाकरे, अर्जुन तेंडुलकर, सचिन तेंडुलकर, वरुण धवन, डेव्हिड धवन, ऋतिक रोशन, आरके रोशन, राकेश रोशन, राकेश रोशन, पाकिस्तान, भारत, विराट कोहली. रोहित शर्मा, नाही, विराट. पाकिस्तानचे वेगवेगळे बाप इथे जन्मले आता सूर्यवंशी. आणि आता थोडीशी गाणे आणि मस्ती. एक आज वर्ल्ड म्युझिक डे सुद्धा आहे. ठीक आहे? योगा डे, आणि फादर्स डे साठी तुला आज तुझ्या वडिलांना डेडिकेट करायचं असेल ते गाणं कोणतं आहे? प्यारे बापा. जरा एक बोलून जाऊ. नाही मला येत नाही, बोलता नाही ते, मला बोलता नाही. एक साथ बोलूया. अरे मला येत नाही, मला लिरिक्स येत नाही. हा. हजारों से तारों ने पूछा, हजारों से सबसे प्यारा कौन है? पापा
मेरे पापा. तुला करायचं असेल तर काय करशील? पापा कहते थे बेटा नाम करेगा, पूरा हमारा काम करेगा, मगर ये तो कोई न जाने कि मेरी मंजिल है कहाँ. तुला मला गाणीच नाही माहिती. पप्पांना कोणतं गाणं आवडतं? पप्पांना ते विठ्ठलाचं गाणं. अरे कोणतं होतं? सायकलवर माझ्या पप्पांचं मी फेवरेट गाणं गाते. परदेसी परदेसी जाना नहीं हमें छोड़ के. बघा आता सध्या चर्चा कोणाची चालू असते? पॉलिटिशियन्स. ठीक आहे, तर सगळ्यात आवडतं गाणं कोणत्या पक्षाचं आहे? मी हिंट देतो तुम्हाला. शिवसेनेचं गाणं आठवतं तुला? हा चला. भगवे आमचे रक्त पुढचं काय? आणि अरे आवाज कोणाचा? हे राष्ट्रवादीचं गाणं. सारी राष्ट्रवादी पुणे. हे गाणं आठवतं कोणाला? ना आठवतं. हा पुन्हा एकनाथ शिंदेचं गाणं आठवतंय कोणाला? कुणाल कामरावाला. हे एकनाथ शिंदेचं ते गाणं, जगासाठी राब राबतो संकटात एकटा उभा रामतो, नातांचा नाद गरिबांची साथ. पुढे पुढे. आता एकनाथ एवढंच येतं. वा वा वा. अरे प्रश्न तिचे जनतेचा, साथ तिचे मनसेचा, नवनिर्माण घडवूया मनसे. मनसे. अशा वेगवेगळे ऍक्च्युली हे गाणे सुद्धा आहेत आणि काही आठवतात काही नाही आठवत. हे सर्वसामान्य लोक आहेत, युवक आहेत, आजची पिढी आहे. आम्ही एन्जॉय करतोय. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि फादर्स डे आहे, वर्ल्ड म्युझिक डे आहे, आज योगा डे सुद्धा आहे आणि तुम्ही सगळी फॅमिली मुलांना सपोर्ट करण्यासाठी पण तुम्ही इथे आलेलात. कसं वाटतंय मुलांबरोबर टाइम स्पेंड करताना? नाही, खूप छान वाटतंय. आम्ही तर मुलांच्या मागे लागून आलो. आणि मेन म्हणजे काय माहितीये का, मुलांबरोबर आई वडिलांनी राहणं ही सर्वात मोठी गोष्ट असते. नाही तर मुलांना जर आपण आपला वेळ नाही दिला तर मुलं कसं, बाबा माझे आई वडील माझ्याकडे बघत नाहीत, मग ते हजार मित्रमंडळी पकडतात, वाईट संगती पकडतात. त्याच्यामुळे शक्यतो मुलांबरोबर आपण मित्रांसारखं राहणं हे लय महत्वाचं आहे. बरोबर आहे. मग ती मुलं पण आपल्या बरोबर चांगली राहतात. आज वर्ल्ड म्युझिक डे सुद्धा आहे, तर मुलांसाठी कोणतं गाणं, म्हणजे सगळे तुम्ही एकत्र आहात तर ते कोणतं गाणं? एक दूसरे से करते हैं प्यार हम, थोड़ा नाचा ना. एक दूसरे से लिए बेकरार हम, एक दूसरे के वास्ते मरने पड़े तो है तैयार हम, है तैयार हम. चलो थँक्यू सो मच. हॅपी वर्ल्ड म्युझिक डे, हॅपी फादर्स डे आणि योगा डे. म्हणजे असं सांगितलं गेलं की 21 जून हा इंटरनॅशनल योगा डे. तर पोट कमी करा, फिट राहाल तर चांगले दिसाल, असं आपलं पंतप्रधान यांनी घोषित केलेलं काही वर्षांपूर्वी. पण ती परंपरा आता 21 जून जी आहे वर्ल्ड योगा डे म्हणून सेलिब्रेट केली जाते. वर्ल्ड म्युझिक डे आहे, आम्ही एन्जॉय केला. तुम्हाला काय वाटतं फादर्स डे निमित्त कमेंट करून सांगा आणि तुम्हीही तुमच्या फादरला विश करा अशी आमच्या सगळ्यांची तुम्हाला पुन्हा एकदा वर्ल्ड फादर्स डे, वर्ल्ड म्युझिक डे आणि वर्ल्ड योगा डे निमित्त खूप खूप शुभेच्छा. बघत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. हॅपी फादर्स डे.